वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म। हाय, गुड इव्हनिंग। आज संध्याकाळी मी ही रेसिपी टाकत आहे, जे कच्च्या कैरीचं गोड लोणचं झटपट होणारं। हे तुम्ही मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकता। तुमच्याही जर तोंडाला चव नसेल तुम्ही हे खाऊ शकता। त्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो तोतापुरी कैरी, 1 वाटीला थोडा कमी गूळ, थोडीशी साखर, 1 चमचा मिरची पावडर आहे, हळद, चवीनुसार मीठ आणि तेल। आणि ही तोतापुरी कैरी आहे ना, ही जास्त आंबट नसते, त्यामुळे छान लागतं हे गोड लोणचं। तर चला बघूया। ज्या मगाशी मी 2 कैऱ्या दाखवल्या अर्धा किलोच्या, त्या मी सोलून आता कापून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्याचं लोणचं बनवायला घेऊया। आपण आता पहिलं थोडं तेल टाकूया, जास्त नाही, 1 पोळ्याचा चमचा एवढं तेल। त्याला चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। मग त्याच्यात आपण ही थोडी हळद टाकूया। हळद आता टाकली आहे। आता या सोललेल्या कैऱ्या त्याच्यात टाकून द्यायच्या। गॅस बारीकच ठेवायचा आहे। खूप झटपट बनतं आणि खायला अतिशय चविष्ट। मुलं तर हे चपाती बरोबर पण खातात। आता आपल्या चवीनुसार ह्यात मीठ टाका। मी एवढा अर्धा चमचा टाकते, अजून थोडं। ही जी अर्धी वाटी छोटी साखर ती टाकायची आहे। आणि आता आमच्याकडे सगळे मोठेच आहे म्हणून मी 2 अर्धा चमचा असे तिखट टाकले। तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल कमी टाका, जास्त हवं तर जास्त टाका। हे वाटीतला एवढा गूळ, थोडासाच कमी होता वाटीला तेवढा गूळ। लहान मुलं तुमची खाणार असेल तर अगदी नावाला तिखट टाकलं तरी चालेल, पण जर खात असतील तर मग एक एवढा बारीक चमचा अर्धा टाकला तरी बस। हे चांगलं मिक्स करायचं। आणि साखर ह्याच्यासाठी थोडीशी, तिथं कलर फार छान येतो मग। आणि हे फुलपात्रभर पाणी टाकून द्यायचं, 1 एवढं फुलपात्र पाणी। आणि अगदी या मंद ह्याच्यावरच झाकण ठेवून द्यायचं। आता थोड्या वेळाने ह्या चांगल्या शिजतील तेवढ्या पाण्यात 1-10 मिनिटात होऊन जातं हे लोणचं। मिनटं झालेली आहेत बघा, एवढं पाणी आटलंय त्याचं 10 मिनिटात। थोडासा आणि गॅस जो मीडियमवर ठेवायचा, म्हणजे हे लगेचच छान असं होतं। तर ह्या वेळेला आपण एका बाउलमध्ये ह्याला काढून घेऊ आणि थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। आता मी दाखवते तुम्हाला, तुम्ही करून बघा। आणि मी तुम्हाला जसं सांगितलं, फुलपात्रभर पाणी ओतल्यावर थोडासा गॅस मिडियम ठेवायचा, म्हणजे हे 10 मिनिटात लगेच होऊन जातं। जास्त पण आटवायचं नाही, म्हणजे कारण की ना नंतर हे पाणी त्याच्यात घट्ट होतं, जामसारखं लागतं। मग हे करून बघा आणि मला नक्की शेअर करा की कसं झालं आहे लोणचं चवीला। आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडलं का नाही, आणि शेअर पण करा। तर चला भेटूया पुढच्या रेसिपीला। बाय, गुड नाईट।